तिकडे इथिओपियामध्ये 23 नोव्हेंबरला ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला। जवळजवळ 12,000 वर्षात पहिल्यांदाच इथिओपियामध्ये अशी घटना घडली आहे। या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साईडचा मोठा लोट आकाशामध्ये पसरला। हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे भारतातील विमान वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे। इथिओपियामधील ज्वालामुखीने यमन, ओमानसह भारत आणि चीनमध्ये कशी खळबळ माजवली आहे पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। इथिओपियात रविवारी हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि 4300 किलोमीटर अंतरावरील भारतावरही त्याचा परिणाम जाणवू लागला। ज्वालामुखीचा हा उद्रेक इतका मोठा होता की त्यातून निघालेला लावारस आणि राख आकाशात तब्बल 15 किलोमीटर पर्यंत गेली। या ज्वालामुखीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या ज्वालामुखीचा फटका भारतालाही बसलाय। त्यातनं निघालेली राख वाऱ्याच्या सहाय्याने येमेन आणि ओमान पार करत गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि चीनपर्यंत जाऊन पोहोचली। हे राखेचे ढग ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने प्रवास करत भारतात दाखल झाले। इतकंच नाही तर मुंबईच्या आकाशातही ही राख पोहोचल्याचं हवामान तज्ञांनी सांगितलंय। ज्वालामुखीच्या उद्रेकातनं तयार झालेले हे ढग राख, सल्फर डायऑक्साईड, काच आणि बारीक खडीनं बनली आहेत। जमिनीपासून 10,000 ते 25,000 फुटाच्या उंचीवरनं हे ढग प्रवास करतात। काही ठिकाणी हे अंतर 45,000 फुटांपर्यंत आहे। त्यामुळे प्रवासी आणि लष्करी विमानांच्या उड्डाणांवेळी सतर्कतेच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश DGCAनं दिले आहेत। राखेचे ढग पसरलेल्या भागातनं किंवा उंचीवरनं विमानांची उड्डाणं करू नये। तसंच विमानांचे मार्ग, विमानातील इंधनाचा साठा, केबिनमधील धूर आणि धुळीचा शिरकाव, इंजिनची कार्यक्षमता याची योग्य काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्वालामुखीच्या उद्रेकातनं वर आलेली राख विमानांच्या इंजिनमध्ये बिघाड होण्यास कारणीभूत ठरू शकते। परिणाम मोठा असल्यास विमान कोसळण्याचीही भीती व्यक्त केली जाते। विमानाच्या इंधन साठ्याच्या भागात किंवा सेन्सर्समध्ये या राखेच्या कणांमुळे बिघाड होऊ शकतो। दरम्यान ही राख राजस्थानमध्ये पोहोचल्यावर एअर इंडिया, इंडिगो, अकासा यासह अनेक कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द केली। त्यामुळे DGCAनं महत्त्वाच्या सूचना केल्या। We have been monitoring the volcanic situation which has originated in Ethiopia, and whatever necessary safety precautions that need to be taken, we have done it, and we have been communicating with the airline operators, airport operators, and very consistently with the global scenario that is panning out, and very streamlined operations are happening right now. There's nothing to worry, and we are continuously monitoring the situation. नहीं, देखिए जो इथियोपिया पे वोल्केनिक इरप्शन का दिया है उसमें एकदम से यहाँ चीजें यहाँ पहुंच जाएंगी मुंबई में, ऐसा नहीं है। क्योंकि आप उसका डिस्टेंस और यहाँ का डिस्टेंस देखेंगे तो काफी दूर है, और जो विंड्स अभी आपको मिल रही एरियाज पे वो ऐसा नहीं कि एक दिन या 2 दिन में यहाँ चीजें वो पहुंच जाएंगी। तो पहली चीज तो ये नहीं है। दूसरा चीज है जो हम लोग इसकी पब्लिक के लिए जो चीजें देने के, तो ऐसा सच वो हम लोग देते नहीं है उसमें। हाँ, एविएशन के लिए जरूर है। एविएशन जो एक्टिविटीज है, जो एयरक्राफ्ट वगैरह जो ऑपरेट करते हैं, तो उनको दिया जाता है कि अगर वो एयरक्राफ्ट यहाँ से उस एरिया में जा रहे हैं तो उनको पता होना चाहिए कि वहाँ इस तरह की चीज है, जो आपके वोल्केनिक क्लाउड है वो होंगे, और उसमें जो है वो एंटर नहीं करें, उनको विजिबिलिटी और इस तरह की जो दिक्कतें होती है। हेली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इथिओपियातही मोठा परिणाम झाला। अफार प्रदेशातील अनेक गावं राखेच्या थराखाली झाकली गेली आहेत। स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र जनावरांसाठी असलेल्या चाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। तसंच डनाकिल वाळवंटात काही पर्यटक अडकून पडले आहेत। येमेन आणि ओमान सरकारनं नागरिकांनी सावध राहावं, विशेषतः ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलंय। 12,000 वर्षांनी झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाची घटना मानली जाते। हेली गुब्बी ज्वालामुखी अफार रिफ्टचा भाग आहे, जिथे पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्स सतत हलत असतात। हजारो वर्ष शांत असलेला हा ज्वालामुखी अचानक सक्रिय झाल्यानं वैज्ञानिकांमध्ये उत्सुकता वाढली। या स्फोटातनं मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड बाहेर पडल्यानं पर्यावरण आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तज्ञांच्या मते आता दबाव वाढत असल्यानं पुढील काही दिवसात आणखी स्फोट होऊ शकतो। संशोधक आता हेली गुब्बीचा सखोल अभ्यास करून टेक्टॉनिक रिफ्ट भागातील ज्वालामुखींच्या वर्तनाबद्दल अधिक अभ्यास करू शकतील। गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक बघायला मिळतोय। त्यात प्रामुख्यानं किलोआ ज्वालामुखी, हवाई, 25 नोव्हेंबर 2025 किलोआ ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झाला। हा उद्रेक राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात झाला आणि रहिवासी भागांना याचा धोका नाहीये। डिसेंबर 2024 पासून किलोआ ज्वालामुखीचा हा 37वा उद्रेक आहे। सेमेरू ज्वालामुखी, इंडोनेशिया, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025।
जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला, ज्यामुळे 178 गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढावं लागलं. या उद्रेकात गरम राखेचे ढग, लाव्हा आणि वायूंचा प्रवाह 13 किलोमीटर पर्यंत पसरला. जवळच्या गावातील सुमारे 1000 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. साकुराजिमा ज्वालामुखी, जपान, 17 नोव्हेंबर 2025. तर मिनामिडाके क्वेटरमधनं झालेल्या स्फोटामुळे राखेचे ढग 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत गेले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण राखेचा इशारा कागोशिमा आणि मियाझाकी भागात देण्यात आला. दरम्यान इथिओपियातील ज्वालामुखीची राख दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. वायू प्रदूषणामुळे आधीच हैराण असलेल्या दिल्लीकरांवर या राखेमुळे नवं संकट उभं ठाकलंय. त्यामुळे दिल्लीकरांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.